नमस्कार. भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्याप्रमाणे आपल्या कोकणातही निवडणुकीचं वातावरण सर्वत्र आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर झालेलं आहे. मी आज तुम्हा सर्वांना भेटायला आलेलो आहे, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. मी या कोकणातलाच सिंधुदुर्गातला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र आहे, कोकणाचा सुपुत्र आहे आणि म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आलो असताना हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय मंत्री श्रीयुत रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय उदयजी सामंत, सन्माननीय किरणजी सामंत, सन्माननीय राजेश सावंत, सन्माननीय बाबूशेठ माप, माननीय सो कांचनताई नागवेकर, सो विनया गावडे, प्रवीण पंचाळ, सन्माननीय तात्या सावंत, महेश खानविलकर, सन्माननीय बंटी वंजू, सर्व उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी, मनसेना, आरपीआय आणि बीजेपी, त्याचप्रमाणे पत्रकार मित्र आणि बंधू भगिनीनो आणि मित्र, लोकसभेची निवडणूक येणाऱ्या 7 मे रोजी होऊ घातलेली आहे. 7 दिवस आपल्या समोर आहे आणि म्हणून 7 दिवसामध्ये तुम्ही आपल्या विभागात, जिल्हा परिषदेच्या विभागात आज 2 जिल्हा परिषदेची सभा आहे. प्रचंड मोठी सभा आहे. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण सर्वांनी आपल्या पक्षाची, महायुतीची मतं कशी वाढतील त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक देशासाठी अतिमहत्वाची आहे. देशातील 140 कोटी जनतेसाठी अतिमहत्वाची आहे. ही निवडणुकीच्या नंतर मोदी साहेबांनी सुरुवातीला सांगितलं, भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत अब की बार 400 पार, 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आणि माननीय मोदी साहेब हॅट्रिक पूर्ण करणार, 3ऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. मोदी साहेब देशाचे पंतप्रधान 3ऱ्यांदा बनावे, देश महासत्ता बनावा, या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की मोठ्या संख्येने आपले खासदार निवडून जायला पाहिजेत. म्हणजे मोदीची घोषणा जी आहे 400 पार प्रमाणे 400 पेक्षा जास्त खासदार येतील आणि मोदी पंतप्रधान बनतील. बांधवांनो, गेली 10 वर्ष मोदी साहेब पंतप्रधान आहेत. 10 वर्ष. या 10 वर्षात माननीय मोदी साहेबांनी काय काय केलं देशासाठी, देशातल्या लोकांसाठी. त्यामध्ये महिला आहेत, युवा आहेत, शेतकरी आहेत, गरीब आहेत, या सर्वांसाठी कसं काम केलंय तुम्हाला माहिती आहे की 2020 साली कोरोना आपल्या देशात आला, जगात अनेक देशात आला, लाखो लोक गेले. हो, लाखो लोक गेले. पण त्याच वेळी माननीय मोदी साहेबांनी आपल्या देशातली जनता वाचावी या दृष्टीने अनेक औषधं निर्माण केली, व्हॅक्सिन निर्माण केली, लसीकरण निर्माण केलं
आपल्या देशात आणि परदेशात पण लसीकरण पाठवलं, वॅक्सिन पाठवलं. मोदी साहेबांनी या देशातील लोकांचा जीव वाचवला. त्याचबरोबर कोरोनाच्या कार्यकाळामध्ये कारखाने बंद पडले, रोजगार बंद पडले, हॉटेल सर्वच बंद पडली. कामगार आजारी पडल्याने कामावर कोण येत नव्हतं, कामावर येत नव्हते, पगार मिळाला नाही, उपासमार सुरू झाली सर्वत्र. उपासमार, देशात उपासमार. गरिबांच्या घरात चूल पेटत नव्हती, लहान मुलांच्या पोटात अन्न जात नव्हतं, मुलं रडत होती अन्नासाठी. अशा वेळेला कोण धावून आला? या देशाचे माननीय पंतप्रधानांनी 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये 80 कोटी लोकांना मोफत धान्य त्या दिवसापासून वाटायला सुरुवात केली. 80 कोटी जनतेला ते सुरू केलं. आजही सुरू आहे आणि पुढच्या 5 वर्षात सुरू राहणार आहे. बांधून गरिबांबद्दल, गरिबांच्या पोटात अन्न जावं. मुलं काय, मुलं रडू नये, त्यांना पुरेसं अन्न मिळावं, त्यांनी शाळेतही जावं, यासाठी मोदींनी हा प्रकल्प चालू केला. एवढंच नाही बांधवांनो, मागील 10 वर्षात काय नाही केलं मोदींनी. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की 2014ला मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळेला भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवर होता. आज विचारा, आपला भारत, अभिमानाने विचारलं पाहिजे, आपला भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत कितवा नंबरला आहे? बांधवांनो भगिनीनो 5व्या क्रमांकावर आलाय. 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आला. मोदी साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं, माझ्या भारताला 2030 साली अमेरिका, चायना नंतर भारत, मी 3ऱ्या क्रमांकावर आणणार आहे. 3ऱ्या. हे मोदी देशाची अर्थव्यवस्था वाढवतायत, प्रगत देश बनवायला निघाले आहेत. विकसित देश, आत्मनिर्भर भारत देश, सशक्त भारत देश बनवण्याचं काम मोदी साहेब करतायत. आज त्यांच्याकडे 303 खासदार आहेत देशात आणि 400 पार करायचं मानस त्यांनी व्यक्त केलंय. काही पत्रकार विचारतात, काय म्हणे मोदींनी 400 पार सांगितलंय, पण विरोधी पक्ष मोदींना तडीपार करायला निघालाय. त्या पत्रकारांना विचारावं असं वाटतं, का तरफदारी करतायत? आमच्या आज 303 आहे, 400च्या वर जाणार आहोत. कोण विरोधी पक्ष आहेत? काँग्रेस 50. विरोधी पक्ष नेता पण त्यांच्याकडे नाही, 54 लागतात. शरद पवार 3. किती खासदार? 3. 50 नी 3, 53. शिवसेना, उद्धव गट किती खासदार? 5. आणि या निवडणुकीनंतर 0. 5, 3, 50, 58 झाले. अरे आम्ही 303 आहे. राहुल गांधी म्हणतो हम सत्ता पे आएंगे, 1 लाख रुपये हर फॅमिली को हम देंगे. अरे तू कसा येशील रे बाबा? वन भटकतोय ते भटक ना, आणि मग लोकांकडे बघ. 50 आहेत, 51 करणार का 40-30 होणार ते बघ. नको ते आरोप भ्रष्टाचाराचे करतात, मोदींवर करतात, भाजपवर करतात. नवीन एक सुरू केलं, काही विषय नाही मिळत आहे, विकासाचा नाही, पोटा पाण्याचा नाही, जनतेच्या सुरक्षिततेचा नाही. मोदींनी भक्कम सुरक्षा या देशाला दिली. एवढंच काय, त्याने 1 महिन्यापूर्वी म्हणाले, माझ्या देशाकडे कोण वाकड्या नजरेने पाहिलं तो घुसून आम्ही मग गोळा घालू. घुसून. हे कोण करू शकतं? मोदीच करू शकतात.
हवेने असा इकडून तिकडे फिरणारा राहुल, ते दोन बाजूला प्रोटेक्शनला पोलीस उभे करून मध्ये उभा राहणारा उद्धव, कधी इकडे पडेल का इकडे पडेल माहीत नाही. तो काय संरक्षण करणार भारतीयांचं, आपल्या देशाचं. आता म्हणतात मोदीजी निघाले आहेत म्हणा भारतीय संविधान बदलायला, घटना बदलायला. कोण बोललं? मोदीजी बोलले, अमित शहाजी बोलले, कोणी बोलले नाही. बदलायचा विषय नाही. मग का म्हणून खोटं सांगताय? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मान सन्मान दैवत मानतो आम्ही. मग आम्ही का म्हणून बदलू? पण राहुलजी, काँग्रेसने 65 वर्षाच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली. तेव्हा कुठे गेलं होतं प्रेम तुमचं बाबासाहेबांवरचं? 80 वेळा. खोटारडे आहेत, एक नंबरचे खोटारडे आहेत. आता म्हणतात बीजेपी जाती धर्माचं राजकारण कर. 10 वर्षात केलं का जाती धर्माचं राजकारण? आमच्या सत्तेत कोणाला वाटलं तरी काय? मोदी जात धर्म नाही पाळत. ते म्हणतात माणुसकी एकच जात मी मानतो. माणुसकी एकच जात. माणसाला पोट असतं आणि पोटाला जात नसते. त्यामुळे पोटासाठी व्यवस्था करणं हे भाजप सरकारचं काम आहे. हे काम आहे. मोदी बांधवांनो 4 जाती मानतात. 4. काल त्यांनी सांगितलं, यांची सभा रत्नागिरीची काल बघा, उद्धव ठाकरेची 135 लोक, भव्य सभा 135. मोदी साहेबांची गोव्याला आणि कोल्हापूर झाली ना काल. पुन्हा 117 एकर मध्ये 4 लाखापेक्षा जास्त लोक होती. 4 लाख आणि यांचे 135. काय लायकी हो. विरोधाला विरोध. जलसी आहे म्हणत म्हणून विरोध. या माणसाने बीजेपीची युती का सोडली हो? का सोडलं? एकच काम. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी साहेब झुंजले. ते एकच म्हणायचे, काही झालं तरी मला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण मी हिंदुत्वाचा त्याग करणार नाही असे म्हणणारे बाळासाहेब. आणि हे उद्धव ठाकरे, शरद पवारनी चॉकलेट दाखवलं मुख्यमंत्री पदाचं, हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारच्या मांडीवर बसले. काँग्रेसला सोबत घेतलं. मुख्यमंत्री 2.5 वर्ष. आणि 2.5 वर्षात मंत्रालयात कार्यालय किती दिवस? 2. काय महाराष्ट्रासाठी केलं? 13.5 कोटी जनता या महाराष्ट्रात आहे. काय दिलं? अन्न वस्त्र निवारा. शेतकऱ्यांसाठी काय दिलं? महिलांसाठी, युवासाठी, शिक्षणासाठी, उद्योगधंद्यासाठी, नोकरी काय दिलं? काही नाही दिलं बांधवून. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या देशासाठी आज मोदी हवेत. मोदी हवेत. देशाची गरज आहे. हा देश महासत्ता बनावा, स्वावलंबी बनावा, आत्मनिर्भर बनावा. आणि ते काम चालू आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री. मी जवळून पाहतो मोदी साहेब किती तास काम, 18 तास, 16 ते 18 तास काम करतात. एक उदाहरण सांगतो. एक दिवशी मंगळवार दिवस होता, फ्रान्सला होते मोदी साहेब, फ्रान्स, आणि बुधवारी कॅबिनेट होते. मोदी साहेब रात्री 3 वाजेपर्यंत लँडिंग झाले नव्हते, आले नव्हते. आम्हाला वाटलं उद्याची कॅबिनेट रद्द होईल. आम्ही आरामात होतो सगळे. मोदी साहेब 4 वाजता आले. सकाळी 10 वाजता आमच्या सर्वांच्या अगोदर
कॅबिनेट हॉलमध्ये उपस्थित. एखादा म्हणा चला कॅन्सल करा, आजचा एक दिवस जाऊ. नाही, माझी बांधिलकी मोदी साहेब सांगतात 140 कोटी जनतेची आहे. त्यांना सांभाळणं, त्यांची गरजा भागवणं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, त्यांचं जीवनमान उंचावणं, आमच्या युवा पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीचं नॉलेज देऊन मोठे उद्योजक बनवणं, आमचं दरड उत्पन्न वाढवणं, GDP एक्सपोर्ट वाढवून हा देश महासत्ता बनवणं हे आमचं काम आहे. आणि ते मोदी साहेब करतायत. त्यांना आपण साथ द्यायला पाहिजे, आपण सहकार्य करायला पाहिजे. मोदी दुसरं काही मागत नाही. मोदी सांगतात मी भारतीय नागरिकांना मी एक सांगतो, मी तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करणार, महासत्ता देश बनवणार, विकसित देश बनवणार. तुम्ही मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ निशाणीच्या जवळचं बटन दाबा आणि भाजपला मतदान करा, बाकीचं माझ्यावर सोडा. ही गॅरंटी मोदींची. आपल्याला माहिती आहे मोदींनी किती किती गोष्टीत गॅरंटी दिली. आपल्या देशाचा ग्रामीण भाग, तुम्ही ग्रामीण भागात, ग्रामीण भागात शौचालयाची काय परिस्थिती होती. महिलांना काळोख पडल्याशिवाय जायच्या नाहीत. मोदींनी किती शौचालय बांधले देशात, 11,72,00,000. किती नळाच्या जोडण्या दिल्या, घरोघर नळाने पाणी. 10 कोटी घरांना, 10 कोटी घरांना. ज्याला घरं नाही, डोक्यावर छत नाही, अशा किती जणांना घरं दिली. 4.25 कोटी, 3,75,00,000. उज्ज्वला गॅस तर आहेच. घरी आजारी माणूस पडला, पैसे नसले तर आपल्याकडे माणूस मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मोदीने आयुष्यमान भारत योजना आणली. 5 लाखापर्यंत मदत मिळते केंद्र सरकारच्या कुटुंबाला. काही नाही केलं. 54 योजना मोदीने दिल्या, चालू आहेत, तरी मोदी थांबले नाहीयेत. तरुणांसाठी योजना, महिलांसाठी योजना, मागासवर्गीयांसाठी, आदिवासींसाठी. एकही जात धर्म त्यांनी सोडला नाही. मोदी जात पात मानत नाही, माणुसकी एकच जात आहे असं मोदी साहेब म्हणतात. बांधवांनो, असं कर्तृत्ववान पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत. त्यांना सांभाळणं, त्यांना ताकद देणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि ते तुम्हाला 7 तारखेला निभवायचं आहे. मी उमेदवार आहे म्हणून नाही. कोकणपट्टीचा खासदार निवडून आल्यास, तुम्ही निवडून दिल्यास, मोदी साहेबांचं लक्ष कोकणाकडे जास्त जाईल. कोकणातले इथे एकूण मी धरून 3 मंत्री आहेत. आमचे रवी चव्हाण आहेत, आमचे उदय सामंत आहेत, सगळे कार्यकर्ते इथे चांगले कार्यकर्ते, कर्तबगार आहेत. आम्हाला या कोकणाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. इथे जनतेला सुखी करायचं आहे, समाधानी करायचं आहे. इतके तरुण मुलींना चांगलं दर्जेदार शिक्षण देऊन मोठ्या पदाच्या नोकऱ्या, कोण IAS हो, IPS हो, कलेक्टर हो, कमिशनर हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो, मोठमोठे हॉस्पिटल या रत्नागिरीत यावीत, सिंधुदुर्गात यावीत. एखादा रुग्ण गंभीर आजारी झाला की मुंबई पुण्याकडे जायची आवश्यकता लागता का म्हणे. इथेच उपचार व्हायला पाहिजे. शिकल्यानंतर इथेच नोकरी मिळाली पाहिजे. अशी सर्व व्यवस्था इथे व्हायची असेल, करायचं असेल तर तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं की येणाऱ्या 7 तारीखला लोकसभेची निवडणूक आहे. मी उमेदवार आहे. गेली 40 वर्ष मी या राज्यात देशात काम करतोय. माझी कार्यपद्धत, कामाची पद्धत तुम्हाला ज्ञात आहे, माहिती आहे. लोकांची सेवा करणं हा माझा धर्म आहे. मतदानासाठी मी बोलत नाहीये. मला जवळून पाहणारे असंख्य कार्यकर्ते इथे आहेत, माता भगिनी आहेत.
कोणत्या लाभासाठी मी राजकारणात आलो नाहीये. मी स्वतः उद्योजक आहे. मी आणि माझे सहकारी दोन्ही मंत्री आम्ही या कोकणाचा कायापलट आम्हाला करायचा आहे. तुम्हाला सुखी आणि समृद्ध करायचा आहे. तरुण पिढीला नवीन दिशा दाखवायची आहे. चला निर्धार करा, निश्चय करा की या वेळेला काही झालं तरी या कोकणातून एक काही मत भाजपच्या विरोधात न जाता कमळ निशालीला मिळालंच पाहिजे असे प्रयत्न तुम्ही करायचे. मागे महिला टाळ्याच वाजत भूक लागली वाटते, इकडे पण नाही. आपल्याला प्रगती करायची, आपले प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही आशीर्वाद दिलेत आणि मत दिलं ते सर्व एक शक्य आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारीखला उठा. तुम्ही तुमच्या घरातली माणसं, शेजारी पाजारी, नातेवाईक सगळ्यांना सांगा, चला एक कर्तव्य पार पाडूया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. माननीय मोदींच्या कमळावर शिक्का मारूया. मोदींची निशाणी कमळ, तीच राणेंची निशाणी आहे. मला निवडून देणं, मोदी 400 पार करणार आहेत. त्या 400 मध्ये तुमच्या हक्काचा खासदार त्यामध्ये 400 मध्ये असणार आहे आणि असावा म्हणून तुम्ही सर्वजण मतदान कराल अशी अपेक्षा करतो. मी इथे आल्यानंतर तुमच्या दोन्ही जिल्हा परिषदेच्या विभागातून ही प्रचंड गर्दी पाहून खरंच मला समाधान वाटलं. मोठ्या संख्येने तुम्ही आलात. तुमचं मोदी साहेबांवर प्रेम आहे, आमच्या सगळ्यांवर प्रेम आहे. त्या प्रेमाची परतफेड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतोय. मोदींची गॅरंटी आणि आमचा शब्द तुम्हाला कोकणी माणसाला खरंच प्रगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि आज मोठ्या संख्येने तुम्ही आलात. ना जेवण पाहिलं ना न्यारी पाहिली, आपण इथपर्यंत आलात. तुमच्यासाठी माझ्या कुलदैवत रामेश्वराला प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुमची मनोकामना रामेश्वर पूर्ण करो प्रार्थना करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.